सुनबाई, म्हातारपण हे ओझं नाही. ते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये म्हातारपण येत असतं. आज तू तरुण आहेस याचा अर्थ तू म्हातारी होणार नाही असं नाही. सुनबाई, तू चुकीचं वागू नकोस माझ्यासोबत. मी तुझ्यावर ओझं बनून राहत नाही. फक्त मला 2 वेळचं खाणं दे. त्या जेवणाच्या बद्दल मी तुझ्या घरात कामं करतेस ना, मग ते 2 वेळचं जेवण तरी मला पोटभर दे. परंतु लक्ष्मीबाईंची सून मात्र लक्ष्मीबाईंना खूप त्रास देत होती. त्यांना शिळ्या भाकरी खायला देत होती आणि त्या बदल्यात त्यांच्याकडून घरातील सगळी कामं करून घेत होती. आता मात्र हे सगळं लक्ष्मीबाईंना सहन होत नव्हतं. एका दिवशी लक्ष्मीबाई यांच्या सुनेने उमाने त्यांच्या अंगावर शिळी भाकरी फेकली आणि त्या शिळ्या भाकरीचा मोबदला म्हणून लक्ष्मीबाईंनी मनातून ठरवलं होतं, आता मी माझ्या मुलाचं आणि सुनेचा राग त्रास सहन करणार नाही. त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच चुकीचं वागत असलेल्या मुलाला आणि सुनेला लक्ष्मीबाईंनी असा काही धडा शिकवला की शेवटी मुलाने आणि सुनेने आईला सांगितले की आई, आम्हाला माफ कर, परंतु आम्हाला घराबाहेर काढू नकोस. परंतु लक्ष्मीबाईंनी सांगितलं नाही, हीच तुमची लायकी आहे. तुम्ही माझं जगणं मुश्किल करून ठेवलं होतं. आता तुम्ही तुमच्या पद्धतीने जगा. मित्रांनो, लक्ष्मीबाईंच्या अंगावरती शिळी भाकरी फेकण्याचा खूप मोठा मोबदला सुनेला भोगावा लागला. थंडी खूप वाढली होती. आता लक्ष्मीबाईंचे वय झाल्यामुळे त्या स्वतःचे कामही करू शकत नव्हत्या. तरीही लक्ष्मीबाई दिवसभर घरात पडून राहायच्या, भांड्यांसाठी घासत राहायच्या. तरी त्यांची सून उमा त्यांना खूप भांडायची आणि त्यांचा अपमान करायची आणि दिवसभराची सगळी कामं लक्ष्मीबाईंकडून करून घ्यायची. उमा दिवसभर तिच्या दोन्ही मुलांमध्ये व्यस्त असायची. उमाला वेगवेगळे प्रकारचे पदार्थ बनवण्यात खूप रस होता. तो एक छंद होता. उमा वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवायची जे फक्त तिच्या पती आणि मुलांसाठी मर्यादित होते. तिथे फक्त तिच्या मुलांना आणि पतीला खायला द्यायची. उमा कधीही लक्ष्मीबाईंना खायला देत नव्हती. ती कोणालाही नाही म्हणायची. बिचारी लक्ष्मीबाई फक्त भांडी घासत असत. उमा स्वयंपाक करताना संपूर्ण स्वयंपाकघर घाण करायची आणि सिंकमध्ये बरीच भांडी जमा करायची, जी लक्ष्मीबाई एखाद्या मोलकरणीप्रमाणे स्वच्छ करायच्या. तिथे करत राहायच्या. पण आता थंडीत लक्ष्मीबाई जास्त काम करता येत नव्हतं त्यांना, कारण थंडी खूप तीव्र होती. आज उमाच्या मुलाचा वाढदिवस होता, म्हणून उमाने तिच्या घरी छोटी किटी पार्टी आयोजित केली. ती एक अशी फंक्शन होती जिथे फक्त तिच्या मैत्रिणींना आमंत्रित केलं होतं, ज्यामध्ये तिने विविध पदार्थ बनवले होते आणि बाहेरून काही जेवणही मागवले होते. कारण उमा या घरात आल्यापासून हा तिचा दिनक्रम होता. ती दिवसभर तिथेच राहते, कधी बाहेर फिरायला जाते, कधी तिच्या मैत्रिणींसोबत किटी पार्टी असते. आजही तिने तिच्या मैत्रिणींना बोलवले होते आणि पार्टीनंतर तिने सिंकमध्ये खूप भांडी जमा केली. लक्ष्मीबाईंना काही भांडी धुवावी लागली होती. आज रात्र इतकी थंडी भांडी धुतल्यानंतर लक्ष्मीबाईंना वाजत असल्याने थरथर अंग कापत होते. ती तिचे काम संपवून तिच्या खोलीत झोपायला गेली. सकाळी लक्ष्मीबाई उठल्या आणि चहा बनवला आणि स्वतःशी बडबडली, आज मी माझे कपडे आणि भांडी कशी धुऊ, ही चिंता त्यांना आज सतावत होती. मग थोड्या वेळाने तिला दिसले की तिची सून उमा सर्वांचे कपडे धुत होती. ती वॉशिंग मशीनमधून कपडे काढत होती. तिने स्वतःचे कपडे धुण्यासाठी मशीनमध्ये ठेवले होते. तेव्हा लक्ष्मीबाई म्हणाल्या, सुनबाई, जर तू सगळ्यांचे कपडे मशीनमध्ये धुतेस तर तू माझेही कपडे मशीनमधून धुवू शकली असतीस ना. आणि आता मला थंडी खूप असह्य झाली आहे. माझे हातही थंडीत सुजतात. लक्ष्मीबाईने हे नुकतेच म्हणाल्या होत्या तेव्हा त्यांची सून उमा रागाने लाल झाली आणि ओरडून म्हणाली, ए म्हातारे, तुझी हिंमत कशी झाली मला कपडे धुवायला सांगायची? मी तुझी नोकर आहे का? यावर लक्ष्मीबाई म्हणाल्या, सुनबाई, मी तुला सांगत आहे की आज खूप थंडी आहे म्हणून माझे कपडे धुवा. तेव्हा उमा म्हणाली, तुझी जीभ खूपच चुरचुर बोलते. अगं म्हातारे, तुझी काय हिंमत आहे? उमाने पुढचा मागचा विचार न करता तिच्या सासूबाईंचे केस धरले आणि जोरात ओरडले आणि ढकलून दिले. लक्ष्मीबाईंचे डोके भिंतीवर आदळले आणि त्या तीव्र वेदनेने विवळत होत्या. त्या भिंतीचा आधार घेत खोलीत गेल्या आणि अस्वस्थ तिच्या बेडवर झोपल्या. बेडवर पडताच त्यांना कधी झोप लागली हेही कळाले नाही. रात्रीचे 2 वाजले होते. तासभरानंतर जेव्हा त्यांनी डोळे उघडले
तेव्हा त्यांना समजले त्यांचे डोके सुजले होते आणि त्यांना खूप वेदना होत होत्या आणि बराच वेळ काहीही न खाल्ल्यामुळे त्यांना खूप भूक लागली होती. त्या उठून हळूच चालायला लागल्या. तेव्हा त्या उमाकडे गेल्या आणि म्हणाल्या, सुनबाई, मला खूप भूक लागली आहे, मला काहीतरी खायला दे. मी काल रात्रीपासून काहीही खाल्लेले नाही. मला खूप अशक्तपणा जाणवत आहे. यावर उमा ओरडली आणि म्हणाली, काम तर कोणते करायचे नाही, फक्त फुकटच्या भाकरी खायच्या आहेत. दिवसभर कामाबद्दल बोलायचे झालं तर कधी कधी तुला अशक्तपणा येतो आणि कधी चक्कर येते, पण जेवण मात्र तीन टाइम पाहिजे असतं. माझा नवरा खूप कष्ट करतो, मग घर चालतं आणि इथे महाराणी झोपतानाही भूक लागत राहते. थांब, मी जेवण आणते. जेवण करून कामाला लाग आणि मग थोडे जाऊन आराम कर. असं म्हणत सुनबाई उमा तोंड वाकडं करत स्वयंपाकघरात गेली आणि एक शिळी भाकरी आणून जमिनीवर फेकत म्हणाली, हे घे खाऊन आणि मग भांडी स्वच्छ करून घे. सिंक भांड्याने भरलेला आहे. लक्ष्मीबाईने अपमान आणि अपमानाने भरलेली अशी भाकरी खायची नव्हती, पण काय करावे, ती असह्य होती. कारण लक्ष्मीबाई देवीला इतकी भूक लागली होती की तिने पटकन जमिनीवरून भाकरीचा तुकडा उचलला आणि तिच्या खोलीत घेऊन गेली. भाकरी कोरडी झाली होती. तिने ती खाल्ली. तिला आता सुद्धा नीट येत नव्हतं. तिने आधी थोडं पाणी घेतलं आणि त्यात भाकरी बुडवली. मग भाकरी थोडी मऊ झाल्यानंतर तिने ती पाण्यातून बाहेर काढली आणि खायला सुरुवात केली. आता लक्ष्मीबाईंचे दिवस असेच जाऊ लागले. दर 2-3 दिवसांनी तिच्यावर एक भाकरी फेकल्या जायच्या आणि बिचारी लक्ष्मीबाई भुकेमुळे त्या भाकरी उचलून पाण्यात बुडवून खायच्या. त्यामुळे तिचे शरीर हळूहळू हार मानू लागले आणि तिला थकवा जाणवू लागला. तिला तिच्यासोबत तब्येतीच्या समस्या येतच होत्या आणि तिचे शरीर खूप कमकुवत होत चालले होते. तिची दृष्टी हळूहळू कमकुवत होत चालली होती. सुरुवातीला शरीराची कमजोरी आणि त्यासोबतच घरी सतत काम असायचे. तिच्या हातपायांमध्ये आता पूर्वीसारखी ताकद राहिली नव्हती. ती भांडी स्वच्छ करण्यासाठी वारंवार उठत होती आणि दुसरीकडे उमा जी नेहमी स्वतःसाठी आणि मुलांसाठी चविष्ट जेवण बनवत असे. लक्ष्मीबाई एक दिवसही घरातलं काम करत नव्हत्या, तर सिंकमध्ये भांड्याचं आडीव ठेवत असे आणि तिला शिळी भाकरी सुद्धा देत नव्हती. प्रिय मित्रांनो, तुम्ही ती म्हण ऐकली असेलच की काही न करता सुद्धा मरू शकतो. ही लक्ष्मीबाईंची अवस्था होती. ती तिचे हाल कोणालाही सांगत नसे. ती तिचे दुःख व्यक्त करूही शकत नव्हती किंवा ती कोणालाही दोष देऊ शकत नव्हती, कारण या जगात तिचे दुःख ऐकणारं कोणीच नव्हते. ती एकटी पडली होती असा विचार करून ती रडू लागली. आता माझी काळजी कोण घेईल? ज्या मुलाला मी लहानपणापासून खूप प्रेम केले, वाढवले आणि शिकवले, तो आता माझा नाही तर एक अनोळखी माणूस माझं काय ऐकेल आणि तो मला का मदत करेल? हे विचार ऐकताच लक्ष्मीबाई रडू लागल्या. तेवढ्यात उमा तिथे आली आणि म्हणाली, ए राकेश, मी मुलांसोबत बाहेर जात आहे. आम्ही संध्याकाळी परत येऊ. तोपर्यंत घरातील सर्व कामे कर, नाहीतर उद्या तुला शिळी भाकरी मिळणार नाही. आणि हो, मुलांचे शाळेचे गणवेशही धुवून तयार ठेव. असं म्हणत उमा खांद्यावर बॅग लटकावून घराबाहेर पडली आणि तिचा मुलगा राकेश तिच्या मागे मुलांसह बाहेर पडला. त्याने त्याच्या आईकडे पाहिलंही नाही. हे सर्व ऐकून लक्ष्मीबाई रडू लागल्या आणि त्यांना त्यांच्या दिवंगत पतीची आठवण येऊ लागली आणि भूतकाळाच्या आठवणींमध्ये हरवून गेल्या. जेव्हा त्यांचे पती जिवंत होते तेव्हा त्यांचा मुलगा आणि सून त्यांचा खूप आदर करायचे, कारण महेशजी सरकारी शाळेत शिक्षक होते. त्यांचा शाळेत एवढा दरारा होता, तेवढा घरी सुद्धा होता त्यांचा दरारा. ते जे काही बोलत तेच घरी घडत होते. एके दिवशी महेशजींची बहीण घरी आली होती, म्हणून महेशजी त्यांची बहीण आणि लक्ष्मीबाई बसून बोलत होते. तेव्हा महेशजींची बहीण शीला म्हणाली, दादा, आता तरी बहिणीला आराम करू दे. राकेश मोठा झाला आहे, तू त्याच्यासाठी स्थळं पाहिली आहे का? कुठे? तेव्हा लक्ष्मीबाई म्हणाल्या, वहिनी, चांगलं स्थळ कुठे आहे? मग लक्ष्मीबाई म्हणाल्या, माझ्या बघण्यात एक चांगलं स्थळ आहे. त्यांचं घर माझ्या शेजारी आहे. ती मुलगी घरकाम चांगले करते. जर तुम्ही हो म्हणालात तर मी त्यांच्याशी बोलेन. हे ऐकून महेशजी हो म्हणाले. शिलाजींनी मुलीचे खूप कौतुक केले. हे ऐकून लक्ष्मीबाई खूप आनंदी झाल्या. अशीच वेळ निघून गेली आणि काही दिवसांनी महेशजींची बहीण मुलीकडच्या लोकांना घेऊन आली. त्यांना राकेश खूप आवडला आणि त्यांनी लगेचच त्या नात्याला होकार दिला. आणि मग काही दिवसांनी लग्नही झाले आणि उमा सून म्हणून ह्या घरात आली. सुरुवातीला उमाचा स्वभाव खूप चांगला होता, पण हळूहळू तिचा स्वभाव खूप बदलू लागला. आणि मग एके दिवशी महेशजी
काही कामासाठी बाहेर गेले आणि वाटेत त्यांचा अपघात झाला आणि त्यांचे निधन झाले. त्या दिवसानंतर लक्ष्मीबाईचे आयुष्य बदलले. जणू त्यांच्यावर दुःखाचा डोंगरच कोसळला होता. येणारा प्रत्येक दिवस सारखाच जात होता. लक्ष्मीबाई एकट्या पडल्या होत्या. आज त्यांच्याशी बोलायला किंवा त्यांच्या शेजारी बसायला कोणीही नव्हते. त्या दिवसांची आठवण काढून त्या रडत होत्या. अचानक त्या विचारांमधून बाहेर आल्या आणि तिच्या सुनेचे बोलणे आठवले. ती पटकन उठली आणि स्वयंपाकघरात गेली. लक्ष्मीबाई सिंकमध्ये पडलेली भांडी स्वच्छ केली, कपडे धुतले, झाडू मारला आणि फरशी पुसली आणि थकून ती बेडवर पडली. त्यांचं शरीर आता साथ देत नव्हतं. पण सुनबाई उमाला हे सर्व कुठं दिसत होते. तिला तर वाटलं होतं की फक्त मोलकरीणच समजलं होतं. फक्त प्रत्येक वेळेस काम करायचं. लक्ष्मीबाई मनात कुजबुजत होत्या. लोक कामवाली बाईला पण चांगले जेवण देतात. इथे उमा फक्त कोरड्या शिळ्या भाकरीच्या बदल्यात माझ्याकडून खूप काही मला काम करायला लावते आणि काम झाल्यावर ती माझा राग करते. असा विचार करत असताना तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते आणि ती बेडवर पडून विचारात हरवून गेली. तिची सून उमा तिच्याशी असे वागेल त्यांनी कल्पनाही केली नव्हती. त्यांच्या पतीचे निधन होऊन फक्त 4 महिने झाले होते. ती अजून त्यांच्या पतीच्या जाण्याच्या दुःखातून बाहेर आली नव्हती. माझ्या हृदयातील वेदना अजूनही संपल्या नव्हत्या. मला अजूनही प्रेम आणि आधाराची गरज होती. मला त्याची गरज होती. पण आज माझ्या सुनेने माझ्यासोबत असं घृणास्पद कृत्य केलं. विचार करत असताना तिच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा सतत वाहत होत्या. हा दिवस पाहण्यासाठी मी का मेले नाही? मुलगाही आईला सोडून गेला. तो फक्त बायकोचा आधार देतो. जिच्याशी तो इतका आशा ठेवून लग्न करून घरी आणलास, आज तिलाच मला मार खावा लागतो. आणि माझा मुलगाही त्याच्या बायकोला घृणास्पद कृत्याबद्दल काहीही बोलत नाही. मग त्यांच्या पती महेशजींचा फोटो पाहून लक्ष्मीबाई म्हणाल्या, तुम्ही मला का सोडून गेलात? काश मी तुमच्या ऐवजी निघून गेले असते तर आज मला हा दिवस पाहावा लागला नसता. लक्ष्मीबाई त्यांच्या पतीची आठवण काढून काढून आणखी रडू लागतात. त्या भूतकाळातील आठवणींमध्ये हरवून जातात. जेव्हा मी या घरात लग्न करून आली होती, काय होते त्यांच्याजवळ एक छोटंसं मातीचं घर. मी दिवस रात्र काम करायचे. मी माझ्या सासू आणि सासऱ्यांची सेवा करण्यासाठी एका पायावरती तयार असायची. तेव्हा खूप प्रयत्न करूनही मला आई होण्याचं सुख मिळू शकलं नाही. मी कितीतरी मंदिरांना भेट दिली, कितीतरी ठिकाणी धागे बांधले, किती दवाखाने केले. मग लग्नाच्या 7 वर्षांनी राकेशचा जन्म झाला. तो जन्माला आला. इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने मी त्याला वाढवलं. माझ्या स्वतःच्या आनंदाचा त्याग करून मी त्याचं आयुष्य उजळवलं. त्याला शिकवलं, सक्षम बनवलं. आज तो एका चांगल्या कंपनीत चांगल्या पदावरती काम करत आहे. आणि आज तोच मुलगा आईच्या 2 वेळच्या जीवनाला ओझं समजत आहे. तोच मुलगा आता कधीही त्याच्या आईजवळ बसत नाही. त्याच घरात राहून तो तिची विचारपूसही करत नाही आणि दिवसभर आपल्या पत्नीचा गुलाम बनून राहतो. लक्ष्मीबाई रात्रभर रडत राहते. रडण्याने तिचे डोळे सुजतात. तिला कोणत्याही प्रकारे शांत होता येत नाहीये. मुलगा, सुनबाई आणि नातवंड रात्री घरी आली. पण दुपारची रात्र झाली आणि रात्रीची सकाळ झाली. पण तिचा मुलगा आणि सून तिच्याकडेही आले नाहीत. तिची याबद्दल खूप अस्वस्थता होती. लक्ष्मीबाई विचार करू लागल्या, जेव्हा या घरात माझी काहीच किंमत राहत नाही, मग मी या घरात का राहते? माझ्या उपस्थितीचा किंवा अनुपस्थितीचा कोणावरही काहीही परिणाम होत नाही, काहीही फरक पडत नाही. मी एक दिवस माझ्या खोलीतून बाहेर पडत नाही आणि मला विचारायला कोणी येतही नाही. या घरात मी ह्या सर्वांसाठी खूप कष्ट करते, पण माझी उपस्थिती कोणालाही कळत नाही. तेव्हा लक्ष्मीबाईंनी अश्रू पुसले आणि उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या, आता पुरे झालं. मी आता सहन करू शकत नाही. मी आता अपमान सहन करू शकत नाही. मला आता ही जमिनीवर फेकलेली भाकरी खायची नाही. मला आज काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल. माझ्या मुलाला आणि सुनेला जे हवं होतं ते खूप पुरे झालं आहे. मी सगळं सहन करत आहे, पण याचा अर्थ असा नाही की मी काहीही करू शकत नाही. काल माझ्या भावाचाही मला फोन आला होता. तो म्हणत होता की मी तिथे 2-4 दिवसांसाठी येईल. माझं मन इकडे रमेल का आणि का जाऊ नये मी माझ्या भावाकडे? असा विचार करून लक्ष्मीबाईंनी एक बॅग घेतली आणि त्यात त्यांनी त्यांचे कपडे, जमिनीचे कागदपत्रे आणि घराचे कागदपत्रे, तिच्याकडे असलेले सर्व दागिने ठेवत तिने तिच्या बॅगेत ठेवली आणि घराबाहेर पडली. जेव्हा ती तिची बॅग घेऊन घराबाहेर पडत होती तेव्हा तिचा मुलगा
सुनेने तिला थांबवण्याचाही प्रयत्न केला नाही. लक्ष्मीबाई तिच्या सामानासह घराबाहेर पडली होती, पण तिच्या मनात अनेक प्रकारे प्रश्न निर्माण झाले. कारण लक्ष्मीबाई जेव्हा या घरात सून म्हणून आल्या होत्या तेव्हा त्या कधीही अशा गोष्टी घेऊन माहेरी गेल्या नाहीत. त्यांच्या सासरच्या घराच्या जबाबदारीने लक्ष्मीबाईने इतकं बांधलं होतं की अशी परिस्थिती कधीच उद्भवली नाही. तिला तिचे सामान घेऊन तिच्या माहेरी जायचे होतं. ती महेशजींसोबत एक रात्रीसाठी तिच्या माहेरी जायची आणि त्यांच्यासोबत परत यायची. लक्ष्मीबाईंची आई जिवंत असतानाही तीही तिची मुलगी माहेरी राहत नाही म्हणून नाराज व्हायची. पण जेव्हा लक्ष्मीबाई घराच्या आणि सासरच्या लोकांच्या जबाबदाऱ्या उघड करून तिच्या आईला सांगायची तेव्हा तिची आई म्हणायची की माझी मुलगी तिच्या सासरच्यांची खूप काळजी घेते आणि माझ्यासाठी तेवढंच पुरेसं आहे. बरं, एक दिवस तुला तुझ्यासारखी सून मिळेल. तू तुझ्या सासरच्यांसाठी खूप त्याग केला आहेस म्हणून तुझे चांगले दिवस येतील. हे विचार करून लक्ष्मीबाईंचे डोळे पुन्हा भरून आले. ती स्वतःशी म्हणाली, मला माहीत नाही की भूतकाळातील कोणती गोष्ट माझ्या मार्गात येत आहे. मला अशी एक सून मिळाली आहे जी माझा अजिबात आदर करत नाही. लक्ष्मीबाईंचे मन विचारांमध्ये हरवले होते आणि काल त्यांच्या मनात हीच द्विधा मनस्थिती होती. तिने तिच्या भावाला फोन करून आईच्या घरी येण्यास स्पष्ट नकार दिला होता, पण तिच्या मुलाला आणि सुनेचा हा स्वभाव आता तिला खूप त्रास देत होता आणि आता तिचा संयमही संपला होता. तिच्या मनात खूप ह्यामुळे स्थिती निर्माण झाली होती, पण तिला तिच्या भावाकडे जावे लागले. लक्ष्मीबाई मोठ्या धाडसाने तिच्या भावाच्या घरी गेल्यानंतर तिच्या भावाने दार उघडले. त्यांचा भाऊ दीनदयाळजी जो व्यवसायाने वकील होता. लक्ष्मीबाईने पाहून त्यांना धक्का बसला, कारण काल जेव्हा त्यांनी लक्ष्मीबाईला घरी येण्यासाठी विनंती केली तेव्हा लक्ष्मीबाई नाही म्हटल्या होत्या आणि आज लक्ष्मीबाई कधीच तिच्या आईवडिलांच्या घरी अशी बॅग घेऊन आली नव्हती. ती आज कशी आली? दीनदयाळजी आश्चर्याने म्हणाली, तू एकटी आलीस आहेस, पण तुझा मुलगा तुझ्यासोबत आला नाहीये. सगळं ठीक आहे ना? थोडक्यात वहिनी आतून आली आणि तिला वहिनीला पाहून आनंद झाला. अरे दीदी, तुम्हाला पाहून खूप बरं वाटतं. दीदी आत या, तुम्ही तिथेच उभे आहेत. हो, दीनदयाळजींनी लक्ष्मीबाईंना म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती, जी स्पष्ट दिसत होती. भावाने विचारले, लक्ष्मी काय झालं? मी तुला कधीच असं येताना पाहिलं नाहीये आणि तू कधीच एवढं सामान घेऊन आली नाहीस. सगळं तर काही ठीक आहे ना? काही अडचणी नाहीये ना? लक्ष्मीबाईच्या भावाने विचार करून प्रश्न विचारला. नाही भाऊ, अशी कोणतीही अडचण नाहीये. तुम्हाला माहिती आहे महेशजींच्या जाण्यानंतर मी कशी तरी सावरले आहे. त्यांच्या हयातीत मी काहीच करू शकले नाही. दिवसभर घरात दुःख नव्हतं. मी जेव्हा त्यांना पाहायचे नेहमी ते काही ना काही काम करत असायचे म्हणून मी पूर्वी व्यस्त असायची. पण आता असं वाटतंय की घरात खूप त्रास आहे. मला काही काम करावंसं वाटत नाही. सगळं काम झालं पण ती गोष्ट तिथे नसते जी मी मनीषजी सोबत राहत असते, म्हणून मी काही दिवस इथे राहायला आली आहे. लक्ष्मीबाईंनी दुःखी मनाने उत्तर दिलं. हो दीदी, तू छान केलंस. हे घर तुझंच आहे. तुला वाटेल तोपर्यंत राहा, दीनदयाळजी म्हणाले. मग वहिनीने जेवण केलं आणि लक्ष्मीबाईंनी जेवण करून त्यांचे सामान उचलून खोलीत गेल्या. सामान ठेवल्यानंतर त्या बेडवर बसल्या. काही वेळ ती तिच्या विचारांमध्ये गुंग होऊन गेली. मग बेडवर लक्ष्मीबाई झोपल्या. तिच्या सुनेचे वागणे त्यांच्या मनात वारंवार येत होते. तिला ते दृश्य विसरायचे होते, पण तिला ते दृश्य आठवत राहिले. ते लक्ष्मीबाईंच्या हृदयाला शेकडो वेळा भेटले होते. तिला ते पुन्हा कसे आठवले? ती अशा घरात जाईल तिथे तिचा आदर नाही तर तिला काही बोललंही जात नाही. तिला फक्त आतल्या आत गुदमरल्यासारखं वाटत होतं. तिच्या डोळ्यांतून अश्रू सुरू वाहू लागले तरी ती पुसायची. रात्रीची तिची झोप उडाली होती तरी ती जबरदस्तीने डोळे बंद करायची, मग पुन्हा उघडायची. मग कुठेतरी मध्यरात्रीच्या सुमारास तिला झोप लागायची. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून नाश्ता केल्यानंतर लक्ष्मीबाईंना वाटले की आज कदाचित तिचा मुलगा, नातू किंवा सून कोणीतरी तिला घ्यायला येईल. ती तिची वाट पाहत होती. जर कोणी आले तर मी निघून जाईल. शेवटी मी माझ्या भावाच्या घरी ओझे भरून नाही राहू शकत. वहिनी काय विचार करतील? लक्ष्मीबाई दाराकडे पाहत राहिल्या, पण त्यांना कळायच्या आधी संध्याकाळ झाली होती. लक्ष्मीबाई दाराकडे पाहत असत, मग ती सतत काहीतरी विचार करत होती. जेवण झाल्यावर ती पुन्हा तिच्या बेडवर झोपली आणि विचारांमध्ये हरून गेली. हे सर्व विचार मनात घेऊन ती झोपी गेली. सकाळी लवकर उठल्यावर त्यांना वाटले की आज मी परत घरी येईन, पण असेच 15 दिवस गेले. मुलगा आणि सूनही तेच विचार करत होते की बरं झालं म्हातारी गेली आणि त्रास संपला. म्हातारी कुठेतरी जाणार नाही. ती तिच्या भावाच्या घरी बसली असेल. काही दिवसांनी ती स्वतःहून परत येईल. आणि राहिला मालमत्तेचा प्रश्न. ती आमची मालमत्ता आहे, ती कुठे घेऊन जाईल? हे सर्व आमचे आहे, ती फक्त आमच्या नावावर हस्तांतरित केली जाईल. दुसरीकडे लक्ष्मीबाईचा भाऊ दीनदयाळजी तिची काळजी करू लागला.
दीनदयाळजींनी तिच्या पत्नीला सांगितले, वहिनी काळजी करू लागली. दीनदयाळजी खूप सभ्य व्यक्ती होते. एके दिवशी त्यांनी लक्ष्मीबाईला विचारले, नक्की काय झालं आहे? तुम्ही तुमच्या भावाला सांगणार नाही का? मग तुमची अडचण कशी सोडू? मला माहीत आहे की तू आतून नक्कीच गुदमारल्यासारखं वाटत असेल. लक्ष्मीबाई तिच्या भावांच्या खांद्यावर डोके ठेवून रडू लागली आणि त्यांना सर्व काही सांगितले. तिची सून, तिचा मुलगा तिचा कसा छळ करतात आणि त्यांचा अपमान. आमचा मुलगा काही बोलत नाही. दीनदयाळजींची बहीण त्यांच्या बहिणीला आधार देत म्हणाले, जोपर्यंत तुझा भाऊ जिवंत आहे तोपर्यंत तू काळजी का करतेस? लक्ष्मीबाईंनी घर आणि जमिनीचे कागदपत्र भावाला दाखवले. काही दिवसांनी भावाने घर आणि जमीन विकण्यासाठी कागदपत्र पूर्ण केली. घर आणि जमीन एका बिल्डरला विकली, जिथे तो प्लॉट बांधणार होता. घर आणि जमीन विकून मिळालेले पैसे, त्या पैशातून त्यांनी लक्ष्मीबाईच्या नावाने त्यांच्या घराजवळ एक छोटेसे घर विकत घेतले आणि उर्वरित पैसे लक्ष्मीबाईच्या नावाने बँकेत जमा केले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी ते पैसे जवळच्याच एका वृद्धाश्रमाला दान दिले जाते. न्यायालयाने मुलगा आणि सुनेला घर रिकामे करण्यासाठी नोटीस पाठवली आहे. नोटीस मिळताच मुलगा आणि सुनेच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांचे चेहरे फिके पडले. त्यांना काहीच कळाले नाही. मग मला वाटत होतं की ही एक आई असं काही करू शकते. मुलगा आणि सून त्यांच्या आईकडे धावले. शेवटी ते आईच्या पाया पडले. आई, आम्हाला माफ कर. आमच्याशी असं करू नकोस. आम्ही पुन्हा कधीही अशी चूक करणार नाही. चला आपण सगळे एकत्र राहूया. सून उमा देखील लक्ष्मीबाईंच्या पाया पडली आणि क्षमा मागितली. आई, मला माफ कर. मी तुमची चांगली सेवा करेन. लक्ष्मीबाई म्हणाल्या, महेशजींनी सर्व काही माझ्या नावावर केले होते, म्हणूनच मी आज इथे उभी आहे. नाहीतर मी जिवंत असून सुद्धा तुम्ही मला मारले. जेव्हा तुम्ही माझी काळजी घेतली नाही, तर आता मी तुमचे काय करेल? एक आई तुम्हाला माफ करेल, पण ही एक म्हातारी विधवा आई आहे. ती बाई तुम्हाला माफ करणार नाही. तुम्ही लोकांनी मला इतक्या वेदना दिल्या आहेत, इतक्या जखमा दिल्या आहेत की हे मनासारखे हृदय दगड झाले आहे. मी सहन केलेल्या वेदनांचा बदला तुम्ही कधीही देऊ शकत नाही. म्हणून ही शिक्षा तुमची आहे. आता तुम्ही कुठेही जाऊन राहू शकता. आता मला माझं आयुष्य आनंदाने, शांततेने आणि शांतीने आणि निश्चितपणे जगायचं आहे. असं म्हणत लक्ष्मीबाई तिच्या घरी गेल्या. हा लक्ष्मीबाईचा अंतिम निर्णय होता. मुलगा आणि सून उदास चेहऱ्याने उभे राहून त्यांच्याकडे पाहतच राहिले. तर मित्रांनो, या कथेबद्दल तुमचे काय मत आहे? आणि लक्ष्मीबाईंनी घेतलेला वाईट वागणाऱ्या आणि चुकीचं वागणाऱ्या मुलाबद्दल आणि सुनेबद्दल निर्णय, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.